हॅलो नमस्कार, मी रंजना, होमकुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजची माझी रेसिपी होणार आहे ढोकळा। तर सोप्या पद्धतीने इथे ढोकळा दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 1.5 कप घ्यायचं आहे चणा डाळीचं पीठ। तर हे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे 1.5 कप पीठ घेणार आहे। हे अर्धा कप हे पीठ आपण याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। इथे आपल्याला मिरची घालायची आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला। इथे मी 3 मिरच्या घातलेल्या आहेत। 2 चमचे इथे साखर आहे आणि चवीपुरते इथे मीठ घातलेलं आहे। हेही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे घालून घेतलेलं आहे। इथे आपलं 1.5 कप पीठ टाकून घेतलेलं आहे। 2 चमचे इथे साखर घातलेले आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि 3 आपण इथे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 1 कप आपण इथे पाणी घेतोय। तर पाण्याचा आपण वापर इथे किती होणार आहे बघणार आहोत। तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्सर मध्ये आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे, व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। हे आपलं बॅटर एकजीव झालेलं आहे। आपल्याला इथे बरोबर अर्धा कप पाणी लागलेलं आहे। आपल्याला आता 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये। परत आपल्याला इथे व्यवस्थित एकदा फिरवून घ्यायचंय। इथे सोडा किंवा आपण दह्याचा वापर न करता व्यवस्थित जाळीदार ढोकळा आपण इथे बनवणार आहे। ते आपण व्यवस्थित ग्रीस केलेला आहे तेलाने। 1 चमचा इनो घालणार आहे। आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे, पण ती आपण नंतर घालणार आहोत। आपल्याला हे चांगलं एकदम हलकं होऊन येईपर्यंत आपल्याला हे फेटायचंय। गॅसवरती आपण एका रुंद कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे गरम करायला। थोडीशी मी इथे हळदी घेणार आहे, बघा अगदी थोडीशी आहे। थोडासा हिंग घेणार आहे। इथे बघा मिक्सर मध्ये आपण व्यवस्थित फेटल्यामुळे आपल्याला खाली जास्त वेळ ह्याला फेटावं लागत नाही। एका कढईमध्ये मी 1.5 ग्लास पाणी घेतलेले आहे आणि एक रिंग त्यामध्ये टाकलेली। त्याच्यामध्ये आपण आता ढोकळा आपला ठेवलेला आहे। 20 मिनिटांनंतर आपण हे झाकण उघडणार आहे। इथे आपण आपला ढोकळा तयार होतोय तोपर्यंत तडका देऊन घेऊ। तोपर्यंत आपला ढोकळा एकीकडे तयार होतो। मध्ये 3 चमचे तेल घालून घेते मी। इथे 2 चमचे राई घालून घेणार आहे। इथे तिखट ह्या 3 हिरवी मिरची आहेत। कढीपत्त्याचं 10-15 पाने याच्यामध्ये घातले। थोडीशी कोथिंबीर आपल्याला या तडक्यामध्ये घालायची। थोडासा हिंग। या तडक्याचा छान खमंग आपल्या मिरचीचा वास आला की इथे आपण याच्यामध्ये घालणार आहे पाणी। याच्यामध्ये 2 चमचे साखर घालायची। या पाण्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचंय आणि इथे आपल्याला एक छोटासा आल्याचा तुकडा आहे, हा किसून आपल्याला या पाण्यामध्ये इथे टाकायचा आहे। इथे 20 मिनिटं झालेले आहे। आपण आपला ढोकळा चेक करूया। हे बघा सर्व साईडने आपला ढोकळा इथे छान झालेला आहे। 20 मिनिटं मी गॅस इथे फुल ठेवलेला होता। आपण थंड करण्यासाठी मी बाजूला काढलेला आहे। इथेच मला परत एका दुसऱ्या भांड्यामध्ये दुसरा ढोकळा मी इथे ठेवणार आहे। तो ढोकळा याच प्रमाणे मी केलेला आहे।
फक्त त्या ढोकळ्यामध्ये तिखट घातलेलं नाहीये, कारण माझ्या नातीसाठी मी तो ढोकळा बनवते. तर ह्याच पद्धतीने सेम प्रोसेस हीच आहे. जास्त कमी प्रमाण तुम्ही घेऊ शकता. फक्त इथे एका कपाचा मी घेतलेला आहे, किंवा तुम्ही वाटीचं मापही इथे घेऊ शकता. त्यानुसार तुम्ही चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, हिंग, थोडीशी साखर याप्रमाणे, आणि पाणी तुम्हाला इथे कन्सिस्टन्सी मी दाखवलेली आहे त्याप्रमाणे इथे पाणी घेऊन आणि आपण इथे ढोकळा बनवू शकतो. आपण मी 20 मिनिटं 5 मिनिटं अगोदर मी ते बघणार आहे, कारण हा एका वाटीचा ढोकळा आहे. गॅस इथे फुल आहे. आपण इथे ढोकळा काढून घेऊ. ढोकळा आपला बघा गार झालेला आहे. हे बघा, भांड्याला आपला अजिबात लागलेलं नाहीये. एकदम मऊ आपला ढोकळा इथे आलेला आहे. कमी वेळामध्ये आपला ढोकळा तयार होतो. आलेली आहे. मार्केट सारखा आपला ढोकळा चवीला पण लागतो आणि दिसायलाही छान तसाच दिसतो. बनवायलाही सोपा आहे. आजची ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे. सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं तुम्ही किसून बारीक ह्याच्यावरती घालू शकता, किंवा इथे आपला बिना मेथीचा ढोकळा पण आपला इथे तयार झालेला आहे. हे बघा, एका ढोकळा पण तयार झालेला आहे. हे बघा, मुलांसाठी इथे तुम्ही फक्त तडका पॅन मध्ये तेल घालून राई आणि साखर एवढेच पाणी आपण इथे करून घेऊ शकतो. एकदम मऊ हा ढोकळा झालेला आहे. ही फिक्का आणि तिखट ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. एकाच वाटीचा ढोकळा आहे फक्त हा, तरी सुद्धा छान हा फुललेला आहे. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त मोठा फुललेला पाहिजे असेल तर तुम्ही हे जे भांडं आहे, तर हे मी एवढं मोठं घेतलेलं होतं. तुम्ही याच्यापेक्षा छोट्या भांड्याचा वापर पण इथे करू शकता, त्याच्यामुळे ते जास्त अजून वरती फुगून येईल. आजची ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि ढोकळा नक्की करून बघा. भेटूया परत असंच एका छानसा रेसिपी बरोबर. बाय बाय.